डॉक्टर राजेंद्र पाटील, फाउंडर ऑफ डर्माट्रिक्स स्किन अँड हेअर क्लिनिक. आज आपल्याकडे एक पेशंट आहे. ही इज यंग बॉय आणि त्याचं आपण हेअर ट्रान्सप्लांट करणार आहोत. हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या आधी प्रत्येकाच्या मनात शंका कुशंका बऱ्याच असतात आणि मी त्याला कालही कन्सल्टेशन करताना रिलॅक्स केलेलं होतं. तरी लेट्स आपण व्ह्यू घेऊया की काय काय वाटतं जसे केस. नमस्कार. सर्जरी म्हटली की प्रत्येकाच्या मनात थोडीफार एन्झायटी भीती असतेच, पण सरांना मला कालही समजवलं, आजही बऱ्याचशा गोष्टी समजवल्या. काल मी एका पेशंटला बघितलं पण की जर प्लॅन्टेशनचे 2 सेशन झाल्यावरती पण तो छानपैकी बसलेला होता. त्यामुळे पण मला बऱ्यापैकी धीर आलाय. माझे प्री प्लॅन्टेशन बऱ्याचशा टेस्ट झाल्या, ब्लड चेकअप झालं, त्यासोबत चेस्ट एक्सरे झाला. त्यामुळे आता ज्या ज्या प्रोसिजर होत आहेत त्यामुळे जर असं माझं आता हिंमत वाढत चालली आणि लवकरच माझी आता एक अर्ध्या तासात प्रोसिजर सुरू होईल. तर बेसिकली काय असतं की ट्रान्सप्लांट करताना बेसिक 4 प्रोसेस असतात. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं, आपण हेअरलाईन मार्किंग करतो. त्याच्यानंतर डोनर एरिया असतो. डोनर एरियामधनं आपण हेअर घेतो, म्हणजे ग्राफ्ट आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. ती एक्स्ट्रॅक्शन प्रोसिजर असते. त्याच्यानंतर आपण जे नेकिंग आहे म्हणजे ते इम्प्लांट कुठे करायचं ते डिसाईड करतो आणि इम्प्लांटेशन ही प्रोसेस चालू होते. तर ह्या 4 मेजर प्रोसेसमध्ये ते विभागलं जातं. आणि डर्मॅट्रिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर डर्मॅट्रिक्समध्ये काय की एक ॲडव्हान्स पॉईंट काय की आपल्याकडे ॲनास्थेटिस्ट पूर्ण सर्जरीपर्यंत असतात. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा धोका नाही, कम्प्लीट सेफ्टी घेतली जाते. दुसरी महत्त्वाची हायजीन वातावरण आहे. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची आपण म्हणतो इन्फेक्शनचे चान्सेस नाही आहेत. आणि स्टाफ हा कर्टेसियस आहे. प्रत्येक वेळेस आम्ही काळजी घेत राहतो. तर जे हेअर ट्रान्सप्लांटबद्दल अनेक मीथ आहे त्याच्यामध्ये न जाता आपण प्रोसेस किती सुखद होऊ शकेल त्याची आपण काळजी घेतो. सो तुम्हालाही काही शंका असेल तर तुम्ही कनेक्ट करू शकता रिगार्डिंग हेअर ट्रान्सप्लांट. धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार. आज आपण बघतोय की एक जे तरुण मुलगा आपल्याकडे आलेला होता आणि त्याचं हेअर ट्रान्सप्लांट झालेलं आहे. दिवस हा पूर्ण संपलेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. आता साधारण 5 वाजलेले, 5:15ची वेळ झालेली आहे आणि आपण एक जनरलाइज डिस्कशन करतोय. बऱ्याच लोकांना, बऱ्याच पेशंट्सला किंवा बऱ्याच ज्या लोकांना हेअर ट्रान्सप्लांट करायचं असतं त्यांना बऱ्याचशे क्वेश्चन्स असतात, बऱ्याचशा चॅलेंजेस असतात आणि बरेचसे गैरसमज असतात. तर त्या गैरसमजवरती आपण सध्या बोलूया. एक नॅचरल डिस्कशन असेल ऋषिकेश, म्हणजे ते काही खूप असं फॉर्मल नसेल. तर आपण एक नॅचरल डिस्कशन, तू येण्याच्या आधी तुला काय म्हणजे अस्वस्थता होती? अस्वस्थता ही होती माझ्या मनात की माझ्या 4 मित्रांनी प्लॅन्टेशन केलं. ओके. त्यांचं सक्सेस झालं, कोणाचं नाही सक्सेस झालं. ओके. तर मला 4ींना एकच सांगितलं की करू नको. हो, चेहऱ्याचा शेप बदलतो, खूप त्रास होतो, धुळीपासून जपावं लागतं, असं करावं लागतं, हे करावं लागतं. मी ऍक्च्युली सकाळी खूप घाबरलेलो होतो. ओके. सकाळच्या बाईक मध्ये दोन आणि खूप वेळ लागतो, खूप पेनफुल प्रोसेस असते. नंतर मी यानंतर पण युट्यूब वरती बरेच व्हिडिओ बघितले. ओके. ते मग हिंदीमध्ये असो, इंग्लिशमध्ये असो, सगळ्यांमध्ये त्यांनी असं सांगितलं खूप पेनफुल आहे, खूप लेंदी प्रोसेस आहे, टाइम टेकिंग प्रोसेस आहे. पण मला तर असं काही वाटलं नाही. मी तर मस्त आरामात झोपलेलो होतो. तुम्ही पण पाहिलं असेल. राईट. मी मिनिमम 4 तास झोपलेलो होतो. राईट. जसं राईटली ही. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे पेशंटला कम्फर्ट देणं. दुसरी महत्वाची गोष्ट आपली जी टीम आहे ती परिपक्व असणं. तिसरी महत्वाची आपली जी USP, आपण अॅनास्थेटिस्टला पण स्टँड बाय ठेवतो, म्हणजे कुठल्या प्रकारचं पेन वगैरे झालं किंवा खूप त्रास झाला तर शी कॅन मॅनेज. आता ह्या कंडिशन्समध्ये
जर आपण बघितलं तर पेशंटला बऱ्याच लोकांना हाच गैरसमज असतो की सूज येते किंवा पेन खूप होतं. तर तसं काही नसून सूज कधी येते, ज्यावेळेस पेशंट ही जी लाईन आहे, ही जी पट्टी आहे, ज्यावेळेस ही पट्टी आपण जर नसली लावली तर सूज येऊ शकते. कारण आपण एक साधारण 6 ते 8 तास ही प्रोसिजर करतो आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस लोक ही पट्टी लावत नाही त्यावेळेस पॉसिबिलिटी असते की एक डोळ्यांच्या खाली सूज येऊ शकते, चेहरा 1-2 दिवस थोडासा वेगळा दिसू शकतो, विच इज व्हेरी कॉमन. पण जर आपण पट्टी लावली आणि व्यवस्थित पेशंटला पोस्ट केअर समजावून सांगितली तर कुठल्याच प्रकारचं कॉम्प्लिकेशनचे चान्सेस नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, आता पेन, मी असं म्हणणार नाही की अजिबात पेन होत नाही. ज्यावेळेस आपण अॅनेस्थेशिया देतो तेव्हा स्लाइट पेन पेशंटला होतं, बट ते पण टॉलरेबल असतो आणि आपल्याकडे काही टेक्निक्स आहेत की आपण ते पेन पण कमीत कमी कसं होईल याची काळजी घेतो. आता तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स पूर्ण दिवसभराचा कसा होता? सुरुवातीला तर भीती वाटत होती, पण नंतर जसं तुम्ही समजवलं, आतमधली जी टीम होती ते एकदम फ्रेंडली आहे. म्हणजे मला असं वाटलं नाही की मी एखाद्या छोट्याशा ऑपरेशनच्या प्रोसेस मधून जातोय, मला अॅनेस्थेशिया दिला जातोय किंवा मी एखादं ओटी मध्ये आहे, छान गाणे चालू होते, सगळेजण गप्पा मारत होते. त्याच्यामध्ये असं एक मित्रांचा ग्रुप कसा असतो असं गप्पा चालू होत्या. म्हणजे माझी काही प्रोसिजर चालू असं मला वाटलंच नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर हे जे 6 तास होते त्यातलं मी काही काळ झोपलो होतो, काही काळ गप्पा मारतो, काही काळ गाणे ऐकत होतो. काही वेळेस मला माहिती देत होते, मी माझे प्रश्न विचारत होतो की सर असं का, मग त्याचं उत्तर सांगायचे. सर माझं हे फॉलिकल असं का घेतलं, मग त्याचं उत्तर सांगायचे. म्हणजे नुसतं असं नव्हतं की डॉक्टर आणि पेशंट, इंटरॅक्टिव्ह खूप 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 मजा येत होती. आणि एंटायर जर्नी तू एन्जॉय केली. आम्ही खूप असे मजा करत होतो, खूप हसत होतो मध्ये मध्ये. म्हणजे कधी कधी इतकं असं होतं की सांगा थांब 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 हलू नको, इतका हसत होतो, इतक्या मी हसत होतो, इतकी मजा येत होती आज. राईट, व्हेरी नाईस. जसं ऋषीने एक्सपिरियन्स सांगितला तशाच वेळेने बरं लोकांना तू काय सांगशील, म्हणजे जे आपले पेशंट्स आहेत त्यांना काय सांगशील, किंवा ज्यांना हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल त्यांना काय सांगशील? युट्यूब मित्र अर्धवट माहिती याच्या नादी लागू नका. एका चांगल्या क्लिनिकमध्ये जा, डॉक्टरांना भेटा, आणि ही प्रोसेस एकदम सोपी आहे. मलाही खूप भीती होती की आपले पार्ट्स काढतील, हेअर फॉलिकल काढतील, पुढे लावतील, काय होईल काय नाही होणार, पण असं काहीच नसतं. आता तुमच्या समोर मी बसलोय, अगदीच 10 मिनिटं आधी मी ओटी मधून बाहेर आलो, कपडे बदलून समोर बसलोय, काहीच जास्त त्रास होत नाही, खूप पेनफुलही नाहीये, खूप एन्जॉयबल प्रोसेस आहे. आणि मेन म्हणजे जे बाकीचे लोक प्रोसेस मधून जातात, कोणाचं सक्सेस होतं कोणाचं सक्सेस होत नाही, ते त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार आहे. प्रत्येकाने आपला अनुभव घ्यावा, प्रत्येकाने चांगल्या डॉक्टरांना भेटावं, आणि या प्रोसेसमधून जर तुम्हाला खरंच जायची इच्छा असेल तर जाऊन बघावं. खोट्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका, युट्यूबवरती विश्वास ठेवू नका. असं काहीही घडत नाही. मी तुमच्या समोरच बसलेलो आहे. परफेक्टली ऑनलाईन. जे ऋषीने सांगितलं ते अगदी बरोबर आहे की ही लोकल अॅनेस्थेशियाची सर्जरी आहे, नो प्रॉब्लेम. थोडीशी म्हणजे काळजीपूर्वक करणारी सर्जरी, कारण आपण जिवंत सजीव हेअर फॉलिकल घेऊन सजीव एरियामध्ये लावतोय, तर थोडीशी गुंतागुंतीचं आहे. पण याच्यासाठी काही असं खूप स्ट्रेस घेण्यासारखं नाहीये. पेशंट इंटरॅक्टिव्ह असतो पूर्ण सेशन, आणि हे सेशन खूप व्यवस्थित होतं, तर त्याचा असा ओव्हरलोड घेण्याची अजिबात गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गैरसमज असतात ते एखाद्या तज्ञाकडनं डॉक्टरकडनं आधी समजून घ्या, देन यू कॅन टेक युअर डिसिजन. आणि आम्ही इथे डर्मॅटिक्सला सगळ्या गोष्टींची पुरेपूर काळजी घेतो, पेशंटची काळजी घेतो. मग स्टाफही कर्टेसियस आहे खूपच. आणि जर तुम्हाला कुठल्याही शंका कुशंका असतात, तुम्ही डायरेक्टली डर्मॅटिक्सला संपर्क करू शकतात आणि समजून घेऊ शकतात की एकंदरीत प्रोसिजर काय. धन्यवाद.